तुमच्या शेजाऱ्यासोबत कसे वागावे यावर अनेक लोक विचार करत नाहीत. पण खरं सांगायचं झालं तर माणसाच्या आयुष्यात शेजाऱ्याचे खूप मोठे महत्त्व असते. कारण अडचणीच्या वेळी सर्वात आधी मदतीला येणारे लोक बहुतेक वेळा शेजारीच असतात. पण जर शेजाऱ्यांशी वागणूक चुकीची असेल, बोलण्यात कडवटपणा असेल किंवा अहंकार असेल तर हळूहळू संबंध खराब होतात आणि छोट्या छोट्या गोष्टीतून वाद निर्माण होतात. म्हणूनच शेजाऱ्यांशी कसे वागावे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आता अशा 6 महत्त्वाच्या गोष्टी पाहूया, ज्या पाळल्या तर शेजाऱ्यांमध्ये नेहमी एकोपा राहू शकतो. नंबर 1, बोलण्यात नेहमी नम्रपणा ठेवा. शेजाऱ्यांशी संबंध टिकवायचे असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत. अनेक वेळा लोकांचा स्वभाव असा असतो की ते पटकन चिडतात किंवा थेट कठोर शब्द बोलतात. पण लक्षात ठेवा, कठोर शब्द संबंध तोडू शकतात तर गोड शब्द संबंध जोडू शकतात. उदाहरणार्थ, समजा तुमच्या शेजाऱ्याने चुकून तुमच्या घरासमोर कचरा टाकला किंवा गाडी चुकीच्या ठिकाणी उभी केली. अशा वेळी रागाने बोलण्यापेक्षा शांतपणे सांगितले तर तो माणूसही तुमचे मनाने समजून घेईल. जर तुम्ही नम्रतेने बोललात तर समोरच्यालाही आदर वाटतो आणि छोटा प्रश्न मोठ्या भांडणात बदलत नाही. नंबर 2, छोट्या गोष्टीवरूनही वाद वाढू देऊ नका. अनेकदा शेजाऱ्यांमध्ये मोठे वाद हे फार छोट्या कारणामुळे सुरू होतात, जसे की आवाज, पाण्याचा वापर, पार्किंग किंवा मुलांचे खेळणे. पण समजूतदार माणूस तोच असतो जो प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत नाही. उदाहरणार्थ, शेजाऱ्याच्या घरी एखादा कार्यक्रम असेल आणि थोडा आवाज होत असेल तर लगेच रागवण्याऐवजी परिस्थिती समजून घ्यावी. कारण कधीतरी तुमच्या घरीही असा प्रसंग येऊ शकतो. जर प्रत्येक गोष्ट समजून घेतली तर अनावश्यक वाद टाळता येतात आणि संबंध चांगले राहतात. नंबर 3 मित्रांनो, अडचणीच्या वेळी मदतीचा हात द्या. खरा एकोपा तेव्हाच दिसतो जेव्हा एखाद्या माणसावर अडचण येते. जर तुमच्या शेजाऱ्याच्या घरात एखादी समस्या आली, आजारपण आले किंवा अचानक काही काम पडले तर शक्य असेल तेवढी मदत करणे खूप महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, समजा शेजाऱ्याच्या घरी एखादा वृद्ध माणूस आजारी आहे आणि त्यांना औषध आणण्यासाठी कोणी नाही. अशा वेळी तुम्ही मदत केली तर त्यांना मोठा आधार मिळतो. अशा छोट्या मदतीमुळे विश्वास वाढतो आणि दोन्ही घरांमध्ये आपुलकी निर्माण होते. नंबर 4 मित्रांनो, शेजाऱ्यांच्या गोष्टीत अनावश्यक हस्तक्षेप करू नका. काही लोकांची सवय असते की ते शेजाऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसतात. कोण येते, कोण जाते, काय बोलतात, घरात काय चालले आहे, अशा गोष्टीत जास्त लक्ष देणे योग्य नाही. प्रत्येक माणसाला त्यांचे वैयक्तिक आयुष्य असते आणि त्याचा आदर करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जर शेजाऱ्याच्या घरात एखादा कौटुंबिक प्रश्न असेल तर त्यात विनाकारण मत देणे टाळावे, कारण अशा गोष्टींमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. नंबर 5 मित्रांनो, स्वच्छता आणि शिस्त पाळा. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर स्वतःची जबाबदारीही समजून घेतली पाहिजे. घरासमोर कचरा टाकणे, पाणी वाया घालवणे, मोठा आवाज करणे किंवा रस्त्यावर अडथळा निर्माण करणे, अशा गोष्टींमुळे शेजाऱ्यांना त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या घरातील कचरा शेजाऱ्याच्या दाराजवळ टाकला गेला तर त्यांना नक्कीच वाईट वाटेल. म्हणूनच स्वच्छता आणि शिस्त पाळली तर वाद होण्याची शक्यता कमी होते. नंबर 6 मित्रांनो, सण आणि आनंदाच्या प्रसंगी एकत्र या. शेजाऱ्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे आनंदाचे क्षण एकत्र साजरे करणे. सण, उत्सव किंवा एखादा छोटा कार्यक्रम असो, शेजाऱ्यांना सहभागी करून घेतले तर संबंध अधिक घट्ट होतात. उदाहरणार्थ, दिवाळी, गणेश उत्सव किंवा एखादा वाढदिवस असेल तर शेजाऱ्यांना बोलवणे, त्यांच्याशी आनंद वाटून घेणे, यामुळे जवळीक वाढते. अशा छोट्या गोष्टींमुळे माणसामाणसात विश्वास आणि मैत्री निर्माण होते. पुढचे 6 मित्रांनो खूप महत्त्वाचे. नंबर 7, शेजाऱ्याच्या भावनांचा आदर करा. प्रत्येक माणूस वेगळ्या स्वभावाचा असतो. कोणाला शांतता आवडते, कोणाला गोंगाट आवडत नाही, तर काही लोकांना घरासमोर स्वच्छता खूप महत्त्वाची वाटते.
म्हणून शेजाऱ्यांच्या भावना आणि आवडी समजून घेणे खूप गरजेचे असते. उदाहरणार्थ, जर तुमच्या शेजाऱ्यांना सकाळी लवकर कामाला जायचे असेल आणि तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावत असाल तर त्यांना त्रास होऊ शकतो. अशा वेळी थोडी समजूतदारपणा दाखवून आवाज कमी केला तर त्यांना तुमच्याबद्दल आदर वाटतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दुसऱ्यांचा विचार केला तर संबंध अधिक मजबूत होतात. नंबर 8 मित्रांनो, गैरसमज लगेच दूर करा. अनेक वेळा शेजाऱ्यांमध्ये वाद हे गैरसमजांमुळे होतात. एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने ऐकली जाते किंवा चुकीचा अर्थ लावला जातो आणि त्यातून राग निर्माण होतो. पण समजूतदार माणूस तोच असतो जो गैरसमज वाढू देत नाही. उदाहरणार्थ, समजा कोणीतरी तुम्हाला सांगितले की तुमचा शेजारी तुमच्याबद्दल वाईट बोलत होता. अशा वेळी लगेच राग धरण्यापेक्षा शांतपणे त्या शेजाऱ्याशी बोलून खरी गोष्ट समजून घेतली तर अनेक वेळा गैरसमज दूर होतात आणि मोठा वाद टळतो. नंबर 9, गरजेच्या वेळी वस्तू उधार देताना विश्वास ठेवा. शेजाऱ्यांमध्ये विश्वास वाढवण्याचा एक मोठा मार्ग म्हणजे एकमेकांना मदत करणे. अनेक वेळा घरात अचानक एखादी वस्तू लागते, जसे की साखर, मीठ, भांडे किंवा एखादे साधन. अशा वेळी शेजाऱ्यांनी एकमेकांना मदत केली तर आपुलकी वाढते. उदाहरणार्थ, समजा तुमच्या शेजाऱ्याच्या घरी अचानक पाहुणे आले आणि त्यांना एखादी वस्तू कमी पडली. जर तुम्ही आनंदाने ती वस्तू दिली तर त्यांना मोठी मदत होते. अशा छोट्या गोष्टींमुळे शेजाऱ्यांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढते. नंबर 10 मित्रांनो, इतरांच्या मागे वाईट बोलणे टाळा. काही लोकांची सवय असते की ते एका शेजाऱ्याची गोष्ट दुसऱ्या शेजाऱ्याला सांगतात आणि त्यात थोडेफार रंग भरतात. पण ही सवय खूप धोकादायक असते, कारण त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज आणि भांडण निर्माण होतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या शेजाऱ्याबद्दल दुसऱ्याला वाईट बोलतात तर ती गोष्ट कधी ना कधी त्या माणसाच्या कानावर जाते आणि त्याला वाईट वाटते. त्यामुळे शेजाऱ्यांबद्दल वाईट बोलण्यापेक्षा चांगल्या गोष्टी बोलल्या तर वातावरणही सकारात्मक राहते. नंबर 11 मित्रांनो, मुलांना योग्य संस्कार द्या. घरातील मुलांच्या वागण्यामुळेही शेजाऱ्यांशी संबंधावर परिणाम होतो. जर मुलांशी शेजाऱ्यांच्या घरासमोर गोंधळ घातला, काच फोडली किंवा भांडण केले तर त्याचा त्रास शेजाऱ्यांना होतो. म्हणून पालक म्हणून मुलांना योग्य संस्कार देणे खूप महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, मुलांना शिकवणे आणि इतरांच्या घरासमोर कचरा टाकू नये, मोठ्यांशी आदराने बोलावे आणि कोणाला त्रास होईल असे वागू नये. असे संस्कार दिले तर शेजाऱ्यांनाही तुमच्या कुटुंबाबद्दल चांगली भावना निर्माण होते. नंबर 12 मित्रांनो, अहंकार आणि हट्टीपणा बाजूला ठेवा. अनेक वेळा वाद वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अहंकार. काही लोकांना वाटते की आपणच नेहमी बरोबर आहोत आणि दुसऱ्यांनीच माघार घ्यावी, पण खरे शहाणपण म्हणजे कधी कधी स्वतःहून माघार घेणे. उदाहरणार्थ, एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद झाला असेल तर तो वाढवण्यापेक्षा शांत राहून विषय मिटवणे चांगले, कारण जिंकण्यापेक्षा संबंध टिकवणे जास्त महत्त्वाचे असते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, शेजाऱ्यांशी संबंध हे नातेसंबंधासारखेच असतात. त्यात आदर, विश्वास, समजूतदारपणा आणि सहकार्य असेल तरच ते टिकतात. पण जर राग, अहंकार आणि गैरसमज वाढले तर छोट्या गोष्टींमुळे मोठे वाद होऊ शकतात. म्हणून रोजच्या आयुष्यात थोडा संयम, थोडी आपुलकी आणि थोडा समजूतदारपणा दाखवला तर शेजाऱ्यांमध्ये कायम एकोपा राहू शकतो. मित्रांनो, तुमचे शेजारी कसे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.